आज के आनंद की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज ज्यांच्या दर्शनाच्या ओढीने आपण सर्व लोक या ठिकाणी आलो आहोत आणि आपल्या भक्ताकरता 28 युगांपासनं जे एका विटेवर उभे आहेत असे भक्तवत्सल आपल्या सर्वांचे आराध्य दैवत, महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंगांच्या चरणी मी नतमस्तक होतो। आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आपल्या या मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, आपले पालकमंत्री ज्यांनी अतिशय सुंदर नियोजन या वारीचं केलं ते श्री जयकुमार गोरेजी, सौ वहिनी, आमचे सहकारी श्री गिरीश महाजनजी, आकाश मुणकरजी, समाधानदादा अवताडेजी, सुरेश खाडेजी, माझी पत्नी अमृता फडणवीस, मानाचे वारकरी सन्माननीय बाबासाहेब माने, सौ प्रभावती माने, श्री कार्तिकेयन, श्री कुशाल जैन, या ठिकाणी उपस्थित मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी, सर्व सन्माननीय आमदार, विभागीय आयुक्त, आयजी, एसपी, सर्व वरिष्ठ अधिकारी आणि उपस्थित सर्व वारकरी भगिनी आणि बंधूंनो, आज आपल्या सर्वांकरता आनंद सोहळा आहे। आषाढीच्या निमित्ताने पांडुरंगांची पूजा नुकतीच आपण केलेली आहे आणि त्याचसोबत 3 दिंड्या ज्या निर्मल अशा पद्धतीनं विचारही निर्मल आणि आचारही निर्मल अशा या 3ही दिंड्यांचं देखील आपण स्वागत केलंय। मानाचे वारकरी बाबासाहेब आणि सौभाग्यवती प्रभावतीताई यांचे स्वागत आपण केलं आहे आणि मला असं वाटतं की यावेळी वारीने एक नवीन उच्चांक गाठलेला आहे। मगाशी गहिनीनाथ महाराज 12 ते 15 किलोमीटर म्हणाले, पण काल मी ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस 25 किलोमीटरपेक्षा जास्त यावेळी भक्तांची रांग ही त्या ठिकाणी तयार झाली। पण त्यांची व्यवस्था अशी केली आहे 25 तास दर्शनाला लागले तरी कोणीही नाराज न होता, न थकता त्या ठिकाणी आनंदाने विठ्ठल नामाचा गजर करत हे दर्शन घेतायत आणि जगाच्या पाठीवर अतिशय अनोखा अशा प्रकारचा सोहळा आहे की ज्या ठिकाणी कुठल्याही निमंत्रणाची आवश्यकता नाही। लाखो भक्त आपल्या विठुरायाच्या दर्शनाकरता पायी निघतात। सोय असो नसो, शतकानुशतक ते हा प्रवास करतात आणि त्यातल्या 90% लोकांना मुखदर्शन देखील मिळत नाही। कलशाचं दर्शन घेऊन देखील तेवढंच समाधान मानत जणू काही विठुरायाशीच भेट झाली आहे अशा पद्धतीचा भाव मनात घेऊन या ठिकाणून तृप्त होऊन सर्व लोक जातात। आणि म्हणूनच मला असं वाटतं की या अनोख्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळणं ही देखील एक पर्वणी आहे। महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आपला प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी माझ्या पत्नी समवेत या पूजेला उपस्थित आहे। ही पूजा माझ्या वतीनं नाही आहे,
ही संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या पांडुरंगाच्या भक्तांच्या वतीनं केलेली आपण ही पूजा आहे. आणि मला अतिशय आनंद आहे, आमचे तुषारजी भोसले यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचा पोशाख या ठिकाणी पांडुरंगांकरता तयार करण्याच्या संदर्भात मदत केली, सूचना केली. आणि ज्यांनी हा पोशाख तयार केला त्यांची माझी भेट झाली. त्यांचं नाव विसरलो, शुभम तिवारी. मी त्यांचंही अतिशय मनापासून आभार मानतो की अतिशय सुंदर अशा प्रकारचा पोशाख या ठिकाणी तयार झाला आहे. खरं म्हणजे येणारा वारकरी हा शेतकरी आहे, तो शेतमजूर आहे, तो बारा बलुतेदार आहे, तो उद्योजक आहे,